नमस्कार मित्रांनो. इंजिनिअरिंग करताना कॉलेज इम्पॉर्टंट आहे का? हा प्रश्न खरं तर कितीतरी विद्यार्थ्यांच्या मनातला दरवर्षीचा आहे. इंजिनिअरिंग घेणारा विद्यार्थी हा कॉलेजला महत्त्व देतो की नाही देत? त्याला कॉलेज कुठे पाहिजे? चांगलं पाहिजे, साधं कॉलेज पाहिजे, शहरातलं पाहिजे, टॉपचं पाहिजे, ब्रँड पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की त्या विद्यार्थ्याच्या मनात असतात. म्हणून हाच टॉपिक घेऊन आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे पॉइंट्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टॉप कॉलेज नाही मिळालं तर फ्युचर खराब होईल का? प्रायव्हेट कॉलेज घेतलं तर प्लेसमेंट मिळेल का? हे खरंच सक्सेससाठी कॉलेज इम्पॉर्टंट आहे की स्किल? या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टुडंटच्या पुढे काही क्वेश्चन्स असतात. त्याच्यापैकी काही क्वेश्चन की टॉप कॉलेज नसेल तर फ्युचर खराब होईल का? स्किल महत्वाचं की कॉलेजचा ब्रँड, म्हणजे कॉलेज ब्रँडेड असेल तर आपल्याला फायदा होईल का? प्रायव्हेट कॉलेज चालेल का? या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आज सोशल मीडियामुळे स्टुडंटवर खूप प्रेशर आलेलं आहे. सगळीकडे फक्त टॉप कॉलेज, प्लेसमेंट आणि पॅकेज बद्दल बोललं जातं. त्यामुळे अनेक स्टुडंटला असं वाटतं की ॲव्हरेज कॉलेज म्हणजे करिअर संपलं. खरंच रियालिटी तशी आहे का? हा प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता बघूया आपण की कॉलेज इम्पॉर्टंट का असतं. कॉलेज इम्पॉर्टंट असणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण की कॉलेज तुम्हाला ते एन्व्हायरमेंट देतं. कॉलेजमध्ये ह्या चार गोष्टी तुम्ही खरंच पाहण्याच्या सारख्या असतात. एक तर प्लेसमेंट, आणि तिथे इंडस्ट्री येतात का, इंडस्ट्री एक्सपोजर किती मिळतं तुम्हाला, हे चांगल्या कॉलेजचे लक्षण असते. तर ॲल्युमिनी नेटवर्क, कारण की त्या कॉलेजचे पास आउट झालेले विद्यार्थी हे कसे आहेत, त्यांना कुठे प्लेसमेंट मिळाले, ते कोणत्या कंपनीत काम करतात, त्यांचे अनुभव काय आहेत, या सगळ्या गोष्टी चांगल्या कॉलेजच्या बाबतीत आपल्याला ऐकायला भेटतात. आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला काही ना काही बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळत जातात. हे तुम्हाला तिथल्या स्टुडंटकडून नक्की ऐकायला भेटेल. टॉप कॉलेजमध्ये इन्व्हायरमेंट कॉम्पिटिटिव्ह असतो, कारण की प्रत्येकाला काही ना काही अचीव्ह करण्याची इच्छा असते. त्यामुळे स्टुडंटला ग्रोथसाठी पुश मिळतो. ही गोष्ट चांगल्या कॉलेजच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी आहे. नेक्स्ट पॉईंट इज टॉप कॉलेजचे ॲडव्हान्टेजेस काय? तर बेटर कंपनीज, चांगल्या चांगल्या कंपनी तिकडे अप्रोच करतात. इंटर्नशिपसाठी चांगल्या ऑप्शन्स तुम्हाला या टॉप कॉलेजमधून मिळून जातात. कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट असल्यामुळे आपला मित्र किंवा जो कलिग आहे, ज्याला आपण स्टुडंट्स आपल्या जे बरोबरचे असतील, ते कुठे इंटर्नशिप करतायत, कुठल्या कंपनीत जाण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यापेक्षा आपण चांगलं करण्याचा प्रयत्न कधीही राहतो. त्याच्यामुळे ही सगळ्यात चांगली गोष्ट चांगल्या कॉलेजमध्ये होते. आणि नेटवर्किंग तुमचं वाढत जातं. आपले मित्र जसं करतात तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करता आणि चांगल्या चांगल्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करता. लक्षात ठेवा, हे फायदे आहेत, पण सक्सेसची गॅरंटी नाही. म्हणजे हे सगळं तुम्ही जर करत राहिला तर ठीक आहे, पण जर तुम्ही फक्त कॉलेज निवडला आणि 4 वर्षात कोणते प्रयत्न केले नाहीत, तर मग या सर्वाचा काही फायदा होणार नाही. मग फक्त कॉलेज पुरेसं असतं का? तर नाही. आज कंपनीज मध्ये फक्त डिग्री पाहत नाहीत. तर तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये पास आउट झाला, समजा एखाद्या टॉपच्या कॉलेजला तुम्ही पास झाला की तुम्हाला डायरेक्ट जॉब मिळतो का? तसं नाहीये. असं असतं तर आज टॉपचे जे कॉलेज आहेत त्यातील बरेचसे विद्यार्थी जॉबला असते, पण तसं होत नाही. चांगल्या चांगल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही जॉब मिळत नाही. त्यासाठी काय लागतं? स्किल पाहिजे. जर स्टुडंटकडे कोडिंगचं स्किल असेल, कम्युनिकेशनचं स्किल असेल, प्रोजेक्ट असेल, इंटर्नशिप असतील, चांगल्या चांगल्या या गोष्टी त्यांनी करून जर सिलेबस कम्प्लीट केलेला असेल, किंवा AI रिलेटेड त्याचं नॉलेज ठेवत असतील, किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांना जमत असतील, तर कॉम्पिटिशनमध्ये प्रोजेक्ट जाऊन आले असतील, तर अशा सगळ्यामध्ये त्यांना फायदा होतो. हे नसतील तर टॉप कॉलेज असूनही तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. जर तुम्ही मेहनत केली तर ॲव्हरेज कॉलेजमधून सक्सेस मिळणं शक्य असतं. ऑफ कॅम्पस प्लेसमेंट असतील, ऑनलाईन लर्निंग असतील, लिंक्डइनच्या नेटवर्किंग असतील, फ्रीलान्सिंग असेल, हे असे काही मार्ग आहेत ज्याच्यामधून ॲव्हरेज कॉलेजमधूनही तुम्हाला सक्सेस मिळणं शक्य असतं. आता चांगलं कॉलेज एन्व्हायरमेंट देतं, तसं ॲव्हरेज कॉलेजमधून तुम्हाला स्वतः ट्राय करावं लागतं. तुमच्यासाठी चॅलेंजेस खूप असतील, कारण की तुम्हाला रिसोर्सेस स्वतः शोधावे लागतात. ऑफ कॅम्पस प्लेसमेंटसाठी ट्राय करावा लागतो. ऑनलाईन लर्निंगवर डिपेंड राहावं लागतं. लिंक्डइनचं नेटवर्क हे तुम्हाला तयार करावं लागतं. तसं फ्रीलान्सिंग करून वगैरे करून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकता. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर टॉप कॉलेज नसतील तर कराव्या लागतील. कंपनीज काय पाहतात?
कंपनी आधी पण सांगितलं की स्किल पाहतात, कॉन्फिडन्स पाहतात, प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता कंपनीचं कसं आहे, जशी कंपनी त्या रिलेटेड तुम्हाला नॉलेज पाहिजे. जसं की तुम्ही आयटीचे विद्यार्थी असताल तर तुम्हाला आयटी रिलेटेड नॉलेज असणं गरजेचं आहे. कोरचे स्टुडंट असताल तर कोरचं नॉलेज असणं गरजेचं आहे, त्याचे स्किल येणं गरजेचं आहे. फक्त कॉन्फिडन्स असून चालणार नाही तर स्किल पण गरजेचं आहे. फक्त स्किल असून चालणार नाही तर कॉन्फिडन्स पण असू द्या, कारण कॉम्पिटिशन एवढं हार्ड आहे की त्यांना बेटर स्टुडंट मिळणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज तर खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला पुढे जाऊन यस त्याच्यावर तुमचं करिअर टिकणार असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मुळे तुम्ही भविष्यात फ्युचरमध्ये टिकू शकता. म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. स्टुडंटच्या कॉमन मिस्टेक काय आहेत की ते स्किल इग्नोर करतात. ते फक्त 4 वर्षाची डिग्री कंप्लीट करण्याकडे भर देतात. तिथे 4 वर्ष कॉलेज टॉपचा असो कसा असो, ते जर फक्त डिग्री पास आउट आणि 4 वर्षानंतर आपलं इंजिनिअरिंगवर फक्त इंजिनियर म्हणून मिळवण्यास मोकळे, अशा गोष्टी जर होत असतील त्याचा काय उपयोग होणार नाही. इंटर्नशिप न करणे तेवढं धोकादायक आहे, किंवा प्रत्यक्षात न करणे, काहीतरी 1 दिवस जाणे 2 दिवस जाणे, अशा प्रकारच्या जर तुम्ही इंटर्नशिप करत असाल तर त्याचाही उपयोग होत नाही. फक्त CGPA वर फोकस करणं, सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होतो, तुमचं कॉलेज चांगलं असेल तरी तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. तुम्ही जर कॉलेजमधून काही बेनिफिट्स घेतले, NPTEL चे कोर्स केले, ऑनलाईन कोर्सेस केले, कॉलेजमधून गायडन्स घेतलं, चांगल्या ज्या फॅकल्टी तुमच्या त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. रियालिटी चेक म्हणता येईल की टॉप कॉलेज आणि जर स्किल नसेल तर प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही सर्वाइव्ह होणार नाही. पण जर अवरेज कॉलेज असेल आणि तुमच्याकडे स्किल चांगला असेल तरी सक्सेस मिळेल. म्हणून एक रियालिटी समजून घ्या, टॉप कॉलेज नो स्किल इज स्ट्रगलच. पण जर अवरेज कॉलेज आणि स्ट्रॉंग स्किल असतील तरी सक्सेस मिळतो. आणि जर टॉप कॉलेज स्किल चांगला असेल तर बेटर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात. म्हणून इंडस्ट्रीमध्ये शेवटी व्हॅल्यू स्किलला मिळते. तुम्ही कुठे इंजिनिअरिंग करता, कोणत्या कॉलेजमध्ये करता, याच्यापेक्षा कशी करता, क्वालिटी कशी करता, याच्यावर तुमचं पुढचं फ्युचर डिपेंडंट असते. हे कधीच न बदलणार आहे. गेले कित्येक वर्ष ह्याच गोष्टी चालू आहेत आणि तरीही विद्यार्थी याच्यातून लेसन घेत नाही आणि आपल्यात बदल करत नाही. याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम तयार होतो. फायनल कन्क्लुजन काय आहे, तर कॉलेज इम्पॉर्टंट आहे पण सिलेक्शन स्किलमुळेच होतं. म्हणून मित्रांनो, कॉलेज इम्पॉर्टंट आहे पण ते सगळं काही नाही. कॉलेज एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. हजारो विद्यार्थी ऍडमिशन घेतात, सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सेम गोष्टी येणं शक्य नाही. काही विद्यार्थी हार्डवर्क करतात, काही स्मार्ट वर्क करतात, पण प्रत्येक विद्यार्थी वेगळे. कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे. तुमची मेहनत, कन्सिस्टन्सी, स्किल्स आणि ॲटिट्यूड हेच तुमचं फ्युचर ठरवतात. म्हणून या सगळ्या गोष्टी 4 वर्षात शिकणं खूप गरजेचं आहे. तुमचा ॲटिट्यूड, तुमची पर्सनॅलिटी, हे सगळ्यावर तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. कॉलेज कोणतेही असो, लर्निंग थांबू नका. कारण की अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला फ्युचरमध्ये एका मागे एक कळत जाणार आहेत. आणि अशा सारखे व्हिडिओ मी बनवतच राहणार. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.